यानंतर पुढची आणखी एक महत्त्वाची बातमी बघूया। वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांचे आई वडील दिलीप खेडकर आणि मनोरमा खेडकर यांच्यामध्ये खरंच घटस्फोट झाला होता की त्यांनी घटस्फोटाचा बनाव केला होता, याचा देखील आता तपास होणार आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। केंद्र सरकारने पुणे पोलिसांना तसे आदेश दिलेले आहेत। आई वडिलांचा कागदोपत्री घटस्फोट दाखवत पूजा खेडकरांनी OBC नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट मिळवलं असा संशय आहे। मात्र दिलीप खेडकर यांनी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी दाखल केलेल्या प्रमाणपत्रात मनोरमा खेडकर यांचा पत्नी म्हणून उल्लेख केला होता। त्याचबरोबर खेडकर कुटुंबियांच्या मालमत्तांचा ताबा हा दोघांकडेही संयुक्तपणे असल्याचंही दिसून येत आहे। त्यामुळे केंद्र सरकारने या दोघांमध्ये खरंच घटस्फोट झाला होता का याचा तपास करण्याचे पुणे पोलिसांना आता आदेश दिले। पूजा खेडकरांचे आई वडील दिलीप खेडकर आणि मनोरमा खेडकर यांच्यामध्ये खरंच घटस्फोट झाला होता की त्यांनी घटस्फोटाचा बनाव केला होता, यामागची सत्यता तपासण्याचा आता प्रयत्न केला जाणार आहे। पुणे पोलिसांना तसे केंद्र सरकारकडून तपासाचे आदेश देण्यात आलेले आहेत। त्यामुळे आता या मुद्द्यावर सुद्धा पुणे पोलीस तपास करणार आहेत। मनोरमा खेडकर आणि दिलीप खेडकरांच्या बाबत ही अत्यंत महत्त्वाची एक घडामोड समोर येताना दिसतेय। या दोघांचा खरंच घटस्फोट झालाय की घटस्फोटाचा केवळ बनाव करण्यात आलेला होता, याचा आता पुणे पोलीस तपास करतील। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।